नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. जयंत पाटील यांचा महायुतीच्या नेत्यांना धक्का. ज्या सत्ता महायुतीची, नगर विकास मंत्रीपद शिवसेनेकडे, तरी ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलकुंटे यांच्या अपात्रतेला स्थगिती आणून राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी ईश्वरपुरातील महायुतीच्या नेत्यांना चांगलाच धक्का दिला आहे. माहितीचा डाव त्यांच्यावर पलटवत विरोधी पक्षात असलो तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत आपले घनिष्ठ संबंध असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे. जयंत पाटील यांनी ईश्वरपुरातील महायुतीच्या नेत्यांना चांगलाच धक्का दिला आहे. माहितीचा डाव त्यांच्यावर पलटवत विरोधी पक्षात असलो तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत आपले घनिष्ठ संबंध असल्याचे त्यांनी दाखवून दिला आहे. अवैध बांधकाम प्रकरणात दोषी धरून जिल्हा अधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष आनंदराव मलकुंटे व त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलकुंटे यांना अपात्र ठरवले होते. त्यामुळे ईश्वरपूरच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. नगराध्यक्षांना अपात्र ठरवून महायुतीने जयंत पाटील यांना धक्का दिल्याची चर्चा होती. जिल्हा अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे विरोधी महायुतीत आनंदाचे वातावरण होते. मात्र त्याचा आनंद नगर विकास मंत्रालयाच्या निर्णयामुळे फार काळ टिकला नाही. नगराध्यक्ष आनंदराव मलकुंटे व त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलकुंटे यांना अपात्र ठरवल्यानंतर राष्ट्रवादीच्या आणखीन 5 नगरसेवकांच्या विरोधात तक्रार करण्याची तयारी महायुतीकडून सुरू होती. मात्र अपात्रतेला स्थगिती देऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या तोंडावर पडल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. नगर विकास विभागाच्या या निर्णयानंतर आता महायुतीचे नेते पुढे काय भूमिका घेतात ते पाहावे लागेल. सध्या तरी नगराध्यक्ष आनंदराव मलकुंटे व नगरसेवक सुनील मलकुंटे यांना नगर विकास मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे.